न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 10 शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी 3 जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत अंबरनाथ पश्चिम स्टेशन परिसराअंतर्गत असणाऱ्या अंबर वाईन्स प्रीती हॉटेल तथा इतर दुकानांच्या मागील भागात मोठ्या प्रमाणात झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। तसेच मोक्याच्या जागी महसूल तथा नगरपालिका प्रशासनाची असणारी प्रशस्त जागेवर दुकानदारांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर आशीर्वाद कोणाचा व कारवाई कधी असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। त्याच अनुषंगाने 5 दिवस उलटून देखील अद्यापपर्यंत सदर दुकानदारांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्याने शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी स्वतः जातीने सदर जागेवर जात सदर अनधिकृत बांधकामाबाबत पाहणी दौरा केला। तसेच 5 दिवस उलटून देखील सर्वसाधारण सभेत सदर गंभीर अनधिकृत बांधकामाबाबतचा प्रश्न उपस्थित केला असताना देखील अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने विकास सोमेश्वर यांनी संताप व्यक्त करीत सदर अनधिकृत बांधकामाला आशीर्वाद कोणाचा व कारवाई कधी असा पुन्हा प्रश्न उपस्थित केला। तसेच प्रामुख्याने सदर परिसराअंतर्गत हाकेवर असणारी पोलीस चौकी तरी देखील सदर जागेवर खुलेआम चालू असणारे अनधिकृत धंदे याला आशीर्वाद कोणाचा असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। तसेच अतिक्रमण विरोधी पथकाच्या माध्यमातून गाळ्या टपरे आदींवर कारवाई होत असताना धनदांडग्यांवर कारवाई का नाही हा पक्षपातीपणा का असा सवाल त्यांनी महसूल प्रशासन तथा पालिका प्रशासनाला केला। तसेच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदर अनधिकृत बांधकामांवर कारवाई न झाल्यास मोठ्या संख्येने जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला दिला। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज। 3 तारखेला जे महासभा झाली त्या महासभामध्ये मी एक प्रश्न त्या नगरपालिका प्रशासनाला मांडला होता की स्टेशन परिसर जे आपल्या इथं अंबर वाईन आहे, प्रीती हॉटेल आहे, ते चायवाला आहे, याचं मागं हा जी जागा आहे ही मोकळी जागा होती। आपण समजून का यावर 1-1.5 वर्षापूर्वी कारवाई पण संके साहेबांनी केलेली, पण कारवाई केल्यानंतर त्या लोकांनी परत आपण ते इथं जागा बांधली। तुम्हाला दिसत असतात ते भिंत परत त्यांची जागा आहे, ते भिंत केवढा मोठा परिसर बघा त्या लोकांनी त्यावर अनधिकृत बांधकाम केलेलं आहे। तुम्हाला ते AC पण दिसत आहेत, म्हणजे या छपऱ्यामध्ये त्या लोकांनी AC पण लावलेली। त्याचप्रमाणे इथून जर आपण बघितलं तर त्या कोपऱ्यापर्यंत तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिरपर्यंत हे पूर्ण जेवढी जागा आहे हे पूर्णपणे अनधिकृत बांधकाम आहे। काही जागा शासनाची आहे, महसूल विभागाची आहे, काही जागा अंबरनाथ नगर परिषदची आहे। तर संके साहेबांना आणि CO साहेबांना या माध्यमातून मी परत एकदा विचारतोय की आपण महासभेमध्ये मी हा प्रश्न निर्माण केलेला की यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे। आपण बघू शकता रिक्षावाल्यांना देखील इथं अडचणी आहेत, हे दोनच यामध्ये रिक्षा लागू शकतात। जर स्टेशनवर कोणी उतरला इथून आले तर इथं जायला जागा एकदम छोटीशी आहे। इथं काही प्रकार झाला, समजा आग लागली किंवा काही झालं तर बाहेर पडण्याचा मार्ग नाही। हे जे मोठी जागा होती हे जागेवर त्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत। त्याचप्रमाणे अतिक्रमण केल्यानंतर इथं आपण तुम्ही पुढं गेलं की 2 नंबरचे धंदे तिथे चालू आहे, म्हणजे यांनाही दिसत नाही का एक छोटासा हातगाडी इडलीवाला किंवा नारळ पाणीवाला कुठं लावला तर हे लोक डायरेक्ट तोडतात। म्हणजे गरिबांवर कुठंतरी अन्याय चालू आहे आणि श्रीमंतावर अन्याय नाही आहे। म्हणजे हे रिक्षावाल्यांना पण हे जर जागा मोकळी केली तर आपले रिक्षा बांधव आहेत, रिक्षावाले चालवतात, त्यांनाही जागा भेटणार आणि महिलांना किंवा पुरुषांना येण्या जाण्यासाठी जागा मोकळी होईल। आणि सर्वात मोठं आपण बघू शकता इथून थोडंसं पुढे गेलं तर तिथं अनधिकृतपणे धंदे चालू आहे आणि तिथून 100 मीटरवर पोलीस चौकी आहे स्टेशनची आणि इथून मेन पोलीस स्टेशन आपण बघितलं तर अर्धा किलोमीटरवर आहे। म्हणजे सर्व काही दिसत आहेत नगरपालिकेला प्रशासनाला की अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, पण त्यावर कारवाई आज 3 तारीखला महासभा झाल्यानंतर आज 6 दिवस झाले, पण संके साहेब किंवा त्याची टीम अजून इथं पोहोचलेली नाही आहे। मला असं वाटतंय कुठंतरी प्रशासन यावर हप्ता घेत असेल, महसूल विभाग पण हप्ता घेत असेल, जेणेकरून हे कारवाई इथं होत नाहीये। या आरोप मी का लावतोय, एक छोट्या माणसाने कुठं गाडी लावली की ताबडतोब ते तोडतायत, पण हे त्यांना दिसत नाही का? जर दिसत नसेल आता तर महासभेमध्ये प्रश्न घेतले, जर यावर कारवाई झाली नाही तर ज्या पुढच्या महासभेला